मी 40 वर्ष निष्ठेने काम केलं. काम करत असताना ज्या वेळेला अल्पसंख्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्रास होतो, त्यावेळेला काँग्रेसचे कोणताही नेता तोंडच उघडत नाही हो. या पुणे शहराचे अनेक प्रश्न आहे. आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा बोलतच नाही किंवा त्यांच्या सुखादुःखात सहभागी होत नाही. मग एक म्हणून मी विचार केला की या ठिकाणी राहून आणि सातत्याने अल्पसंख्याकावर होणाऱ्या अन्याय अत्याचारालाही मदत करत नाही. मग आपण विचार केला पाहिजे. म्हणून मी अजितदादा यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मी काँग्रेसचं काम करत असताना या ठिकाणी काँग्रेस पक्षाने जो कोणी उमेदवार दिला, मग कोणत्या जातीचा धर्माचा कधी विचार केला नाही. त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून त्यांना या कसबा पेठेतून जास्तीत जास्त मतं कशी मिळेल, या कॅन्टोन्मेंट भागातून कशी मिळेल याचा मी प्रयत्न करत गेला. मी वसंत तात्या पहिले इलेक्शन पोटनिवडणूक लढवली बापटांच्या विरुद्ध. तेव्हापासून जो मी संलग्न काम करतो, माझा राजकीय गुरु शांतीलाल सुरतवाला यांना मानतो, अंकुश काकडे यांना. मी त्यांच्याबरोबर काम केलं. मग इथं रोहित टिळक आले, अण्णा थोरात आले किंवा आता मध्यंतरी दंगेकर आले, त्यांच्यासाठी प्रामाणिक काम केलं मी. आणि काँग्रेस वाढवली. काँग्रेस वाढवली म्हणजे या भागात 12 बलुतेदार लोक आहे. म्हणजे जसं आमचा अल्पसंख्याक मुस्लिम समाज आहे, त्याचमध्ये कुंभार समाज आहे, माळी समाज आहे, भोई समाज आहे, तांबड समाज आहे, शिंपी समाज, सर्वांना आपण बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि आतापर्यंत सामाजिक सलोखा ठेवून काम करत आलोय. आता मी त्यांच्या पक्षामध्ये सामील झालो. त्यांनी मला सामील करून घेतलं. दादांनी पाठीवर हात ठेवला एक भावाप्रमाणे. मला आनंद झाला. आणि त्यामुळे मी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करत होतो, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करणार. आणि फक्त कसबा म्हणजे पुणे शहरामध्ये मी माझे 40 वर्षाचा अनुभव समाजाच्या पाठीमागे, समाजाच्या विविध विकास कामं असेल, समाजाच्या मागणी असेल, अडचण असेल, त्यावेळेला उभं राहून अजितदादा यांच्यासमोर पूर्ण या पुणे शहरातून समाज एकत्र करून राष्ट्रवादीच्या पाठीमागं उभं करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन सर्व मुस्लिम समाजाला पण मी आव्हान करतो, आपण सर्व धर्म समभाव मानणारा, बोले त्याचा चालणारा नेता आहे अजितदादा. त्याच्या पाठीमागं आपण उभे राहावं आणि त्यांनी दिलेल्या उमेदवाराला आपण निवडून आणू. आणि येणारा महापौरसुद्धा राष्ट्रवादीचाच होईल असं मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर करतो.